10,000पेक्षा जास्त पुरावे शिंदे समितीकडे आले। आधार एकच, मराठाच कुणबी। मराठवाड्यात पुरावे जास्त, फक्त मुद्दा उरला तो सरसकट आरक्षणाचा। तो विषय सॉल्व्ह होताना दिसतोय। सहमत आहात का? फडणवीसांनीच मराठा आरक्षण दिलं होतं, ना की पवारांनी। विषय हा पुढचा। सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही तेव्हा सरकार ठाकरेंचं होतं। नेमकं घडलंय का? शिंदे समितीकडे आता मराठाच कुणबी असल्याचे 10,000 पुरावे आलेले आहेत, अशी माहिती स्वतः मनोज जरांगे पाटलांनी दिली होती। परंतु यापेक्षाही जास्त अधोरेखित माहिती दिली ती गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी। शिंदे समितीला तसे पुरावे सापडलेले आहेत, परंतु तेवढे पुरावे पुरेसे नाहीयेत। त्यासाठी आणखी पुरावे आम्ही शोधतोय, असं स्टेटमेंट फडणवीसांनी दिलं। आणि ते बोलतानाच फडणवीसांनी हे सुद्धा स्पष्ट केलं की लक्षात घ्या, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्याच वेळी मी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं। ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं सुद्धा होतं आणि जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती सुद्धा दिली नव्हती। जेव्हा सरकार बदललं त्यावेळी सरकार होतं ठाकरे आणि पवार यांचं। त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात पाठपुरावा केला नाही। स्वतः सुप्रीम कोर्टामधील वकिलांनीच असं म्हटलेलं आहे की जे सरकारची बाजू मांडत होते आम्हाला वेळोवेळी सरकारने सहकार्य केलं नाही आणि त्यामुळेच मराठा आरक्षण गेलं। हा फडणवीसांनी मुद्दा छेडलेला आहे। आता दुसरा मुद्दा असा की मग आता मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही? झालं गेलं ते सोडून द्या, इथून पुढचं काय, असं मराठा समाज विचारतो। त्यावरती सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी जे म्हटलंय की होय, शिंदे समितीकडे तितके प्रबळ असे पुरावे आलेले आहेत की मराठा समाज हाच कुणबी आहे, परंतु आणखी काही पुराव्यांची गरज आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही जातोय, मात्र जिल्हाबंदी असल्यामुळे त्या समितीला माघारी फिरवलं जातंय। असं करून जमणार नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। एकंदरीत काय तर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची जी मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे त्याला कुठेतरी बळ मिळताना दिसतंय। मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या प्रक्रियेला आता वेग येण्याची देखील शक्यता आहे। शिंदे समितीला मराठा समाज कुणबी असल्याचे आणखी काही पुरावे सापडल्याची माहिती आहे। शिंदे समितीला आतापर्यंत 10,000 कुणबी पुरावे सापडल्याची माहिती आहे। शिंदे समितीला 10,000 पुरावे सापडल्याची माहिती जी आहे ती अधिकृत अशी सूत्रांकडून मिळाली आहे। यापूर्वी शिंदे समितीकडे 5,000 कुणबी पुरावे आले होते, मात्र शिंदे समितीच्या शोध मोहिमेत आणखी 5,000 पुरावे सापडलेले आहेत। या घडीची ही मोठी अपडेट मराठा आरक्षणा संबंधित आहे। छत्रपती संभाजीनगर प्रमाणे धाराशिव जिल्ह्यातही कुणबी असल्याचे पुरावे सापडलेत। मराठा अशा 459 नोंदी आढळलेल्या आहेत। जिल्हा प्रशासनाने तब्बल 40,49,000 कागदपत्रे, दस्तावेज आणि नोंदी यांची तपासणी केली आहे। यात त्यांना महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत। यातील 407 नोंदी या 1948च्या आधीच्या आहेत। 1948 ते 1967 या काळात केवळ 52 नोंदी सापडल्या आहेत। धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी याबाबतचा अहवाल सादर केला। मराठा कुणबी आरक्षण समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली। या बैठकीत शिंदे यांनी आतापर्यंत शोधलेल्या पुराव्यांचा आढावा घेतलेला आहे। दरम्यान कुणबी असल्याच्या सर्वाधिक नोंदी या शिक्षण विभागाकडे सापडल्या असल्याची माहिती देखील आता समोर येते। एकंदरीतच काय तर अगोदर मराठा कुणबी नाहीच किंवा तशा काही नोंदी नाहीयेत असं म्हटलं गेलं होतं, परंतु आता जी बातमी समोर येते की 10,000 पुरावे जे आहेत ते मराठा समाज कुणबी असल्याचे मिळालेले आहेत। आता नेमका हा समाज कुणबी आहे की नाही या संदर्भात अहवाल तयार करण्यासाठी सरकारकडून समिती स्थापन करण्यात आलेली आहे। न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती येत्या 24 डिसेंबर पर्यंत राज्य सरकार समोर अहवाल सादर करणार आहे। दरम्यान कुणबी पुराव्यांसाठी निजामकालीन पुरावे देखील शोधले जात आहेत। त्यासाठी तेलंगणा राज्याशी पत्रव्यवहार केला जात आहे, मात्र तिकडे विधानसभा निवडणूक होत असल्यानं ही कागदपत्र मिळण्यास विलंब होत आहे, असं देखील फडणवीसांनी सांगितलंय। एकंदरीतच काय तर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबतच्या जोरदार हालचाली ज्या आहेत त्या सुरू आहे। म्हणजे असं म्हणता येऊ शकतं की जर मराठा समाजाला येत्या 1 महिन्यामध्ये आरक्षण मिळालं तर यस, एकट्या सर्वसामान्य मनोज जरांगे पाटलांनी करून दाखवलं आणि मराठा समाजाला आरक्षण सुद्धा देऊन दाखवलं, कारण तशाच एका प्रकारच्या हालचाली दिसतात। बाकी आजच्या मुद्द्याशी तुम्ही सहमत आहात का? काही प्रश्न मी सुरुवातीला विचारले त्यावरती जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र पब्लिक।